तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यात येणाऱ्या देऊळगाव राजा येथील जुजुबी मायोमास ब्रिकेट इंडस्ट्री कंपनीतून 6 क्विंटल 65 किलो कांदा बियाणे चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे। जालना, छत्रपती संभाजीनगर व अहिल्यानगर जिल्ह्यात धडक कारवाई करत पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून 5,21,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। 28 मे 2026 रोजी फिर्यादी मोहम्मद अजहर मोहम्मद कलंदर वय 36 वर्ष राहणार भाजी मंडी देऊळगाव राजा यांच्या पिंपळनेर येथील कंपनीत अथर्व सीड्स कंपनीचे 14 बॅग कांदा बियाणे वजन 6 क्विंटल 65 किलो किंमत 4,65,500 रुपयाचे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते। या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 259/2026 कलम 334 305 62 भारतीय न्याय संहितानुसार गुन्हा दाखल होता। बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिल्यानंतर पोलीस निरीक्षक आशिष रुही यांच्या नेतृत्वाखाली LCBचे स्वतंत्र पथक तयार करण्यात आले। 13 जून 2026 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे अंकुश तेजराव खंदारे वय 40 वर्ष राहणार सातेनगाव, विनोद विठ्ठल काळे वय 29 वर्ष राहणार लोणगाव, भानुदास उर्फ राहुल बाबूराव गायकवाड वय 32 वर्ष या 3 आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला 100% मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे। आरोपींना पुढील कारवाईसाठी देऊळगाव राजा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष रुही, पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद गिरी, गजानन दराडे, जगदेव टेकाळे, युवराज राठोड यांच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली। MCN न्यूज मराठीकरिता ज्ञानदेव राजनकर, देऊळगाव राजा।